नमस्कार मंडळी, वेलकम टू तन्वी एंड ओमकार व्लॉग। तर आज आहे सॅटर्डे आणि इम्प्रॉम्प्टू प्लॅन झालाय। तुम्हाला सांगते आमचे सगळे प्लॅन्स इम्प्रॉम्प्टूच असतात, पण आता असतात, आपण काय करू शकतो त्याला। तो आपण चाललोय आज माळशेज घाटला। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पावसाळी सहल चालली आमची माळशेजला। दरवर्षी आम्ही जातो पावसाळ्यात, जून जुलै आला की आम्ही माळशेजला वन डे ट्रिप तर आमची असतेच असते। सो चला तर मग तुमका जरा सांग, आपल्याला निघायला उशीर का झाला? ऍक्च्युली आम्ही निघालो होतो कधीच, पण आम्हाला 7:30लाच आमचं झालं होतं आवरून। पण एक कोण होता माहिती नाही, कोण आला होता गुजरात वरून। त्याने गाडी अशी लावली होती की आमची गाडी निघेना। आमचं डिसाईड असं चालू होतं की 4 व्हीलरने निघूया की 2 व्हीलरने जाऊया। सो म्हणलं एकदा ट्राय करूया, तर शेवटी गाडी आमची निघाली जरा जोरात। त्यामुळे आम्हाला थोडा लेट झाला, नाही तर इतक्यात आम्हाला अर्ध्या रस्त्यात तरी असायला पाहिजे। नाही तर आता वाजले किती बघ, आता वाजले 8:35, इथे झाले 8:35। आता आम्ही कधी पण जायचं असतं तेव्हा आम्ही लवकर निघतो। सकाळी व्हेइकल ओनरला शोधायचं कसं, तो प्रश्न होता। त्यामुळे एकदा ट्राय करूया आपण गाडी काढायचा। मग गाडी निघाली। सॅटर्डेला बाहेर पडल्याचा परिणाम, ट्रॅफिक मध्ये अटकलोय। बट ऑब्वियस घोडबंदर रोडला अटकलो ट्रॅफिक मध्ये। यार, पण आपलं सॅटर्डे संडे ला फिरायला जाण्या व्यतिरिक्त काय ऑप्शनच नाही आपल्याकडे। ट्रॅफिक आमच्या सारखे कॉन्टेंट क्रिएटर्स जे नवीन आहेत, 9 to 5 करून जे लोक व्लॉग करतात किंवा काय करतात, त्यांच्यासाठी सॅटर्डे संडे हाच ऑप्शन आहे। त्या व्यतिरिक्त कधी जाणार आम्ही? आणि मग हे सगळे सॅटर्डे संडे असं निघाल्याच्या नंतर ट्रॅफिक मिळतं, काय करायचं आता माणसाने? कारण की ऑप्शन नाही सॅटर्डे संडे निघण्या व्यतिरिक्त आम्हाला। ते सुट्टी नसते, त्यामुळे काय कुठे लॉंग प्लॅन करू शकत नाही, कारण सुट्टीचा प्रॉब्लेम येणार आहे। करावं तरी काय माणसाने? सो जे कॉन्टेंट क्रिएटर्स 9 to 5 करून यूट्यूब करतात, ब्लॉग्स करतात, सो भाई ह्यूज रिस्पेक्ट आहे तुम्हाला माझा। येस, सकाळी निघून तरी किती सकाळी निघायला, झोप पण झाली पाहिजे की नाही? ते काय, झोप झाली पाहिजे आणि ते सगळ्या गोष्टी आहेत, पण म्हणजे सॅटर्डे संडेच वेळ मिळतो जर निघायचं तर। मग सॅटर्डे संडे सगळ्यांनाच वेळ मिळतो आपल्यासारखा, तर मग असं ट्रॅफिक येतं। पावसाचं आगमन झालं आहे, पावसाची ट्रिप काहीतरी उभं गेली। पाऊस पडला इकडेच, पावसाने मस्त हजेरी लावली आम्हाला ऑन द वेज जाताना। आणि आज सॅटर्डे आहे तर पाऊस पडणारच जोरात 100%। सॅटर्डेचा आणि पावसाचा काय संबंध? आज सगळ्यांची असते ना इच्छा की नाही आज पाऊस पडला पाहिजे, आज बाहेर जाणार आहे तर पाऊस पडणारच पडणार। तर आम्ही थांबलो होतो श्री दत्त स्नॅक्स मध्ये। नेहमीप्रमाणे आम्ही इथेच थांबतो स्नॅक्स वगैरे काही खायला, कारण की सकाळी एकदा घरामधून निघाल्याच्या नंतर डायरेक्ट हॉल्ट जो असतो इकडेच। सो आम्ही आत्ता नाश्ता करायला थांबलेलो श्री दत्त स्नॅक्समध्ये। तुम्ही म्हणत असाल माळशेजला जाताना श्री दत्त स्नॅक्स कुठं तर, पण आम्ही दुसऱ्या रूटने माळशेजला चाललोय। जो आपला कल्याण बदलापूरवाला रूट आहे त्याने आम्ही नाही जात आहे। गेल्या वर्षी जेव्हा आम्ही जात होतो, आम्ही ब्लॉगिंग नव्हतं करत, आम्ही जात होतो तेव्हा इगतपुरीला चाललेलो, पण तिथे आम्हाला नाही एवढं काय असं चांगलं नाही वाटलं, तर आम्ही म्हटलं की कारण दरवर्षी आम्ही माळशेजला जात होतो, गेल्या वर्षी आम्ही ठरवलं की माळशेजला न जाता आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया। पण मग नाही, तिथे एवढं आवडलं आणि गर्दी होती, आणि गर्दी पण असं पण नाही मला इतकं आवडलं। मग म्हटलं की नाही, आपण परत माळशेजलाच जाऊया। सो जो नाशिक हायवे आहे तिकडून एक राईट घेऊन आपल्याला माळशेजला जाता येतं, पण तो राईट घेऊन जो रस्ता आहे माळशेजला जाण्यासाठी तो इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे तो रस्ता की म्हणजे प्रश्नच नाही। एकदम गावात न जातो,
छोट्या मळ्यातून जातो, नदी, आणि एकदम शांत, जास्त तिथे गाड्या वगैरे पण नसतात. सो त्यामुळे इतकं सुंदर तो रस्ता आहे. सो त्या रस्त्यानेच आता आम्ही परत चाललो म्हणून आम्ही नाशिक हायवेला गाडी टाकली. सो नाशिक हायवेला गाडी टाकल्यामुळे श्री दत्त स्नॅक्स मध्ये आम्ही थांबलेलो नाश्ता करायला. गेल्या वेळी आम्ही थांबलेलो, आम्हाला इतकं नाही आवडलं. खूप गर्दी होती आणि थोडं हायजिनिक पण, माशा वगैरे होतात तिथे भरपूर. सो मला तरी इतकं पण टेस्ट आवडली नाही. मी इडली वडा खाल्ला आणि याने मेदूवडा खाल्ला ओंकारने. सो कसं वाटलं तुला ओंकार मेदूवडाची टेस्ट? ठीक होता, एवढं पण टेस्टी नाही आहे. म्हणजे वन टाइम ट्राय करू शकतो, बाकी काही रेग्युलर बेसिसवरती. म्हणजे आपण एक स्नॅक्सचं काही एक पॉईंट ठरवतो ना की रेग्युलर त्याच रूटला जात असेल तर आणि त्या हॉटेलची आपल्याला टेस्ट आवडते, तर तसं हे स्नॅक्स एवढं हे नाही आहे, तर एवढं नाही आवडलं. म्हणजे 10 आउट ऑफ 6 वगैरे असं मी करू शकतो. जाऊ दे त्याला मेलायला, जाऊ दे. मगर या पाण्यात नसते. गाडीमध्येच थांबवून हे आम्हाला एवढं सुंदर हे दिसलं. मला आम्ही थांबलो आणि आलं, कारण की देयर इज नो मोटिव्ह की आपल्याला इथे पोचायचं आहे, तिथे जायचं आहे. आपल्याला रँडम आपण लॉंग ड्राईव्हवर गेलो, असं गाडी तिथे लावली आहे आणि एवढ्या लांब आम्ही इथे आलो आहे. आणि यू कॅन लुक ॲट दिस, सुंदर आहे. खूप जोराचा पाऊस मिळाला आम्हाला, पण ट्रिप वॉज वर्थ बिकॉज ऑफ दॅट पाऊस. काही समोरच दिसतच नव्हतं, इतका जोरात पाऊस आलेला. खूप मज्जा येते. दिसतंय का तुम्हाला? लोक भाताची लावणी करतात. मला हे कधीच ट्राय करायचं आहे, बट गॉड नोस कधी येणार आहे योग माझा करण्याचा शेती. मला ट्राय करायचं आहे. बघूया, जाऊन विचारू का त्यांना? याच्यानेच करावं लागेल.
सो फायनली मी करायला जाते लावणी. बघू मला जमते का. आजीला विचारलं, आजी मला दाखवणार आहे. चप्पल गाडी ते कुठून झालं गे इथून. छोटासाच घातलाय, विजायला होणार. इकडे आहे ना ओंकार, एवढ्या लांब दिसणार. दिसेल, झूम करतो. हा दिसतेच ना, झूम केलंय मी. हळू इकडे पण लाव. स्पीड बघ. डन. ही पूर्ण संपवून जायचंय. मला त्यांचं काम.
राव हात थांबले नाही पाहिजे, संपवायचं सगळं. मी खडाळ बेडाळ घालून आली, आठवण पण तू लावलेले पण त्यांनी लावलेले बघ. तू लावलेले छोटे छोटे झाले त्यांचे बघ. तू जास्त आतमध्ये टाकले, त्यांच्या वरती राहतात ना. चला आजी येते मी. काम वाढवत नाही मी, चुकीचं करेन. लगेच काय जमणार नाही ते मला. तरी पहिल्यांदा ट्राय केलं. चला थँक्यू थँक्यू ताई. बाईकवाले तर जात आहेत. सो आम्ही चाललेलो होतो म्हणजे माळशेजला जायचा प्लॅन होता. म्हणजे माळशेज म्हणजे कारण की आम्ही खूप वेळा जाऊन आलोय. सो आता जर आम्ही प्लॅन चेंज केला, वरती न जाता माळशेजला एक खालचा रस्ता आम्हाला दिसलाय. सो आम्ही त्या रस्त्याने जातो आणि इतकं सुंदर आहे बाजूला. एक सेकंड. डोळ्यांना जितकं सुंदर दिसतंय तितकं कदाचित त्या कॅमेराला नाही दिसणार. हा तिकडे एकदम तिकडे वॉटरफॉल दिसतोय. एक मोठा वॉटरफॉल दिसला होता आम्हाला. आय डोंट नो तिथे कसं जायचं. ॲक्च्युली माहिती नव्हतं इथे काय, फक्त रस्ता दिसला म्हणून आम्ही खाली उतरलो. पण खाली उतरले सरळ सरळ रस्ता पकडून आल्यावरती इथे का माणसाने आम्हाला वाटलं की पोलीस आहेत तर जाऊ देणार नाहीत पुढे. तर ते म्हटलं की पर पर्सन 30 रुपये पावती फाडायला लागेल. तर म्हटलं काय आहे पुढे, तो कालू वॉटरफॉल आहे पुढे, जो आम्हाला पाठवून एकदम दिसला होता. तर म्हटलं अचानक भयानक हा रस्ता पकडलाय. काहीच प्लॅन नव्हता आमचा. आम्ही चाललेलो दरवर्षीप्रमाणे माळशेज वरती जाऊन खाली येणार होतो. ओंकारला म्हटलं मला एक रस्ता दिसला जाताना, की म्हटलं तिथे खाली जाऊन बघूया काय, कारण की एदिवेचू आम्ही लॉंग ड्राईव्हला निघालोय. तर म्हटलं बघूया चल खाली जाऊन. तर लिटरली अचानक भयानक आम्ही कालू वॉटरफॉलच्या इथे आलोय. तो ओंकार म्हणला की आलोच आहे तर चल पुढे जाऊन बघूया काय आहे. सो तो आलाय आता पावती घेऊन. विचारूया आपण त्याला. 10 रुपये सुट्टे आहेत का? तर आता आम्ही अजून पण ऑन द वे आहोत काळू वॉटरफॉलला जायला. म्हणजे 45 मिनिट्स अजून चालायचं आहे आम्हाला. या माणसाने 30 रुपये द्यायचे दिले म्हणून बोलला की नाही जायचंच. 4 व्हीलर वरपर्यंत जाते पण हिला अजून तोंडाच्या जवळ ठेवता. हे बघा इथे एवढी 4 व्हीलर आली आहे. तर माझी पण गाडी इकडे आली असती. त्या गाडीची हाईट लई मोठी आहे. तर तन्वी तुझं काय म्हणणं आहे या काळू वॉटरफॉल बद्दल? तिथे आपल्याला एका पोराने सांगितलं की झिप लाईन आहे, तिथून पुढे अजून 15 मिनिटं जवळ जायला वॉटरफॉल. आपण म्हटलं आम्हाला जवळ बिवळ जायचं नाही, झिपलाईन पर्यंत वॉटरफॉल दिसला लांबून तरी भरपूर झालं. उघडच्या उघड्या आपण करायला जात नसतो. पण असा घेरे जरा तिकडे गेला कॅमेरा. नाही दिसतंय बरोबर. नाही दिसणार. दिसतंय रे बाबा. तर एवढीच से करते मी की दिसू दे वॉटरफॉल. येस. झिप लाईनिंगच्या पुढे जायची माझ्यात ताकद नाही आणि इच्छा तर त्याहून नाही. पण गाडी जाण्यासारखा रस्ता आहे तसा. गाडी तसा आहे बघा, प्रॉपर रस्ता आहे.
गाडी जाण्यासारखा, पण गाड्या कोणी टाकल्या नाहीत. तर पुढपर्यंत बघायला लागेल गाड्या कोणी टाकल्यात नाही टाकल्यात त्याच्या हिशोबाने. ठीक आहे, तर आम्ही भेटतो अजून पुढे. अजून आम्हाला चालायचं अर्धा तास. अर्ध्या तासानंतर आम्ही तुम्हाला भेटू. 15 मिनिटच चाललो आपण. हो, मग अर्धा तास चालल्यानंतर तो वॉटरफॉल दिसेल आपल्याला प्रॉपर. ठीक आहे. आला की नाही? कॅश घेऊन आला. मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही माळशेज जर्नी झालेली आहे. माळशेजला जायचं होतं म्हणून, म्हणजे असं काय, इट वॉज नॉट लाईक डेस्टिनेशन की असं माळशेजलाच जायचं आहे. माळशेज ठरवलं की माळशेजला जायचंय, पण आमचं नेहमी माळशेजला जायचं असं असतं की डेस्टिनेशनशी आम्हाला घेणं देणं नसतं. तो जो मधला प्रवास असतो तो आम्हाला आवडतो, की छोट्या छोट्या गावातनं आपली गाडी जाते, मग मध्येच कुठे असं छान वाटलं की तिथे थांबायचं. कारण की आपण नेहमी कुठे जरी पावसाळी सहल गेलो तरी एक डेस्टिनेशन असते, त्या डेस्टिनेशनला पोहोचायची आपल्याला घाई असते, तर शक्यतो असं थांबत थांबत आपण कमी जातो. सो आजचा आमचा असा दिवस होता की डेस्टिनेशन एक ठरवलंय,
पण तिथेच जायचं असं काही गरजेचं नाही. मग तिथे जायचंय तर मग वेगवेगळ्या रस्त्यांनी आपण जाऊया. जसं आता हे कालू, आम्हाला माहितीच नव्हतं की तिथे खाली कालू वॉटरफॉल आहे, पण आम्ही गेलो. पण खरं सिरियसली मी सांगते, आम्ही ते मध्ये जे पार करायचं होतं, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल आधी, त्याच्या पुढे जायचं होतं. लोक जात होती, आम्ही नाही गेलो. मला पर्सनली खूप भीती वाटते, कारण की आपण एवढ्या सगळ्या रील्स बघतो. सरकार पण आपल्याला सांगतं की अशा ठिकाणी तुम्ही जर जाताय तर सेफ राहा, कारण की पाण्याचा काही अंदाज नाही. तो वॉटरफॉलचं ते पाणी जर तुम्ही बघितलं असेल तर खाली येत होतं. अचानक आम्ही गेलो पुढे आणि पाण्याचा प्रवाह जर वाढला, मग काय करायचं आपण? एक तर आम्हाला पोहता येत नाही दोघांना पण, आणि पोहण्याचं तर राहलं, पण जर पाण्याचा फोर्स की तुम्ही पोहूच शकत नाही त्या पाण्यामध्ये, तर उगाच का रिस्क करा. हा बोला 30 रुपये दिले आपण वॉटरफॉल पर्यंत जायचं तिकडे निघताना, पण 30 रुपयापेक्षा जीव जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. सो त्यामुळे आम्ही फूड पर्यंत गेलो नाही, आम्ही तिथूनच रिटर्न आलो. पाय दुखले, थोडं 15 मिनिटच लांब होतं, पण आम्ही नाही गेलो. आम्ही विचार केला की नकोच ते उगाच रिस्क कशाला. त्यामुळे अशी खूप छान वाटलं, खूप मज्जा आली. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो तेव्हा पण असं भाताची लावणी वगैरे होताना आम्ही बघत होतो. मला तेव्हा पण जायचं होतं, पण तेव्हा आम्ही विचारलं नाही कोणाला. पण ह्या वेळी मी ठरवून आलेली की जर भातात शेतात लावणी होताना जर दिसली तर मी जाणार आहे तिथे, आणि मी गेली. मला इतकं भारी वाटलं, मी मला काय सांगू. आणि मला कधीपासून करायचं होतं. आधी जेव्हा माझ्या घरी शेती व्हायची, पण तेव्हा मी लहान होती, तेव्हा एवढं कळत नव्हतं. पण हे मला कधीपासून करायचं होतं, आणि जे मी आता फायनली केलंय. सो येस. आणि तुम्हाला मी अवतारात आता दिसत असेल, म्हणजे असं झालं की सकाळी निघाली तेव्हा मी कशी होते आणि आता मी कशी झाली. मी केस भिजले त्या कालू वॉटरफॉलला. आम्ही 45 मिनिट चालत गेलो. पूर्ण त्याच्यापर्यंत आता पोहोचलोच नाही. मला वाटतं पूर्ण तिथपर्यंत पोहोचायला 1 तास अजून. जसं मी बोलली की आम्ही ज्या वॉटरफॉलचं जे पाणी होतं तिथून रिटर्न आलो, तिथून अजून 15 मिनिटं होतं. सो 1 तास होतं जायला, पण आम्ही गेलोच नाही. म्हटलं नकोच ते. त्यामुळे सगळं पावसात ते चालेल. आणि मी रेनकोट घेतला नव्हता, फक्त छत्री होती, कारण आमचं असं काय प्लॅनच नव्हतं की बाबा आपण जाऊया तिथपर्यंत किंवा कालू वॉटरला जायचंय. ऍज आय सेड की तिथे ते खाली रस्ता दिसला, छान वाटतं. म्हटलं ओंकार आपण वरती माळशेजला तर नेहमीच जातो, आज आपण तिथे खाली जाऊन बघूया. आणि आम्ही गेलो आणि तिथे कालू वॉटर वगैरे होतं, ते सगळं झालं. त्यामुळे आम्ही त्या रेनकोट वगैरे प्रिपेअर्ड नव्हतं. केस सगळे भिजलेत माझे, अवतार झालाय. सो या अवतारातच आता मी हा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप 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 थँक्यू. बोल तेवढं तरी बोल. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जुने असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तरी सुद्धा नक्की करा. बघा कसं गाडी एवढी हलते तरी मी व्हिडिओ करते तुमच्यासाठी. सो थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.